तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. उद्या आहे महाशिवरात्री. तुम्हालाही माहिती आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना प्रसाद अर्पण करतो. त्यांना जे आवडतं ते अर्पण करतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण खजूर हे आवर्जून खातो. तर इथे मी प्रसाद म्हणून खजूरची बर्फी करणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे ब्रेकफास्ट मिक्स, तर हे मिक्स सीड आहेत. हा जो पाऊच आहे आम्ही हा डीमार्टमधून घेतलेला आहे. डीमार्टमध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या सीडचे मिक्स पाऊच नक्की बघायला भेटतील. इथे मी एक बाउल भरून मखाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी काजू बदामसुद्धा घेतलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगेल, एका बाउलमध्ये मी सीडलेस खजूर घेतलेले आहेत. ते डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल असतात, म्हणजे बिया काढलेले खजूर. ते मी खजूर घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2 ते 3 पाण्यामध्ये. तर तुम्ही इथे बघू शकतात की हे जे ड्रायफ्रूट आहेत, तर हे ड्रायफ्रूट मला कट करून घ्यायचे आहेत. मी इथे काजू, बदाम, किसमिस, चारोळी, पिस्ता, माझ्याकडे जे ड्रायफ्रूट आहे ते मी सगळे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल तुम्ही ते घेऊ शकतात. आता आपल्याला काय करायचे आहे, हे जे ड्रायफ्रूट आहेत, हे ड्रायफ्रूट आपल्याला छान मस्त असे बारीक कट करून घ्यायचे आहेत. तर मी ते अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहेत. तर हे जे ड्रायफ्रूट आहेत बारीक कट करून घेतले, हे आपण नंतर अगदी शेवटी यूज करणार आहोत. इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी आणि इथे मी तूप घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे. आता हा जो तूप आहे साधारणपणे 3 ते 4 चमचे मी इथे तूप घेतलेला आहे. आता हा जो ब्रेकफास्ट मिक्स आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला सांगेल की यामध्ये कुठले सीड्स आहेत. इथे चिया सीड आहे, त्यानंतर बदाम्स आहे, त्यानंतर फ्लॅक्स सीड आहेत, पंपकिन सीड आहेत, त्यानंतर पिस्ताचिओ, अशा खूप वेगवेगळ्या सीड्स आहेत, अगदी बारीक बारीक आहे. कारण ह्या पाऊचच्या पाठीमागे सगळे कुठले सीड्स आहेत ते सगळे पाठीमागे लिहून दिलेले असतात, त्यांचे नक्की वाचा तुम्ही. आता मी ते सीड्स एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. फ्राय पॅन गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप ॲड करायचं आहे. तूप पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मखाणे छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. आधी स्टार्टिंगला थोडा गॅस मोठा करायचा आहे, नंतर गॅस बारीक करायचा आहे. मंद गॅसवरती अगदी 5 मिनटं हे मखाणे अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान मस्त असे भाजून घ्यायचे आहेत किंवा फ्राय करून घ्यायचे आहेत. आता पुन्हा ह्याच फ्राय पॅनमध्ये मी अगदी 1 छोटा चमचा तूप ॲड केलेला आहे. आता ज्या सीड्स आहेत त्या सीड्स आपण यामध्ये ॲड करणार आहोत. मी तुम्हाला सांगू का, हे इथे जे बारीक जे सीड्स आहेत, त्यांची थोडी नावं वेगळीच आहेत. त्याच्यामध्ये थोडे तीळसुद्धा ॲड आहेत. आपले जे काळे तीळ असतात तर ते सुद्धा यामध्ये ॲड आहेत. आळशी पण आहे. ही सगळी मराठी नावं आहेत. डांगराच्या बिया, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये याला पंपकिन बोलतो. तर ते ठीक आहे, ओके. ज्याही सीड्स आहेत त्या आपल्या तुपामध्ये छान मस्त अशा 5 मिनटं मंद गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याच फ्राय पॅनमध्ये आपल्याला हा जो खजूर आहे, सीडलेस खजूर आहे, हा सुद्धा अगदी 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. कारण हा जो खजूर आहे ना, हा थोडा कडक असतो. तर जर तुम्ही फ्राय करून घेतला तर तो मऊ होऊन जातो, दुसरं काय नाही. आता तुम्ही ते बघू शकतात की खजूर, त्यानंतर ह्या ज्या सीड्स आहेत त्या, आणि आपण जे मखाणे भाजून घेतले होते, फ्राय करून घेतले होते, हे सगळे आपल्याला ग्राइंड करायचं आहे. तर मी इथे या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आधी मखाणे छान मस्त ग्राइंड करून घेतलेले आहेत. त्यानंतर या ज्या सीड्स आहेत
या सीड्ससुद्धा या ग्राइंडरमध्ये मी ग्राइंड करून घेतलेल्या आहेत. आणि सर्वात शेवटी मी या ग्राइंडरमध्ये हे जे खजूर आहेत हे खजूर ग्राइंड करून घेणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्राइंडरमध्ये आपण खजूर ग्राइंड करतो त्याच्यामुळे ना पूर्ण खजूर ग्राइंड होतो असं नाही. कधीकधी आधीमध्ये एक दुसरा खजूर राहून जातो आणि राहिला तरी काही टेन्शन नाही आहे. ओके, कारण आपण हा खजूर फ्रायमध्ये फ्राय करणार आहोत तर तो बरोबर छान मस्त मऊ आणि सॉफ्ट होऊन जातो. तर तुम्ही इथे बघू शकतात की मखाने, सीड्स, त्यानंतर खजूर आपण ग्राइंड करून घेतलेले आहेत. आता ह्याच फ्रायमध्ये आपल्याला एक छोटा चमचा तूप ॲड करायचं आहे. त्यामध्ये साखर ॲड करायची आहे. आता ही जी साखर आहे साधारणपणे मी मोठे 2 चमचे साखर घेतलेली आहे. छान मस्त यामध्ये मी पाव ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही जी साखर आहे ही त्या पाण्यामध्ये मेल्ट झाली पाहिजे. तुम्ही ते बघू शकतात साखर या पाण्यामध्ये मेल्ट झालेली आहे. तर आता आपण यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर ॲड केलेली आहे. तीसुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि जेव्हा उकळी येते ना तेव्हा त्या उकळीमध्येच आपल्याला ज्या आपण सीड्स ग्राइंड करून घेतल्या होत्या, मखाणे ग्राइंड करून घेतल्या तर ते ॲड करायचे आहेत. आणि सर्वात शेवटी आपल्याला ग्राइंड केलेला खजूर ॲड करायचा आहे. हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मिल्क पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी वरतून साधारणपणे 4 चमचे तूप ॲड केलेला आहे. आता हा जो तूप आहे तर खरं म्हणजे हा होममेड तूप आहे आणि मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याचे छोटे छोटे असे स्क्यूबनी मी ॲड केलेले आहेत. आता हे तूप ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे कारण आपलं बर्फीसाठी जे सारण आहे ते सारण तयार झालेलं आहे. इथे मी हा ट्रे घेतलेला आहे. त्या ट्रेला छान मस्त सगळीकडून तूप लावून घेतलेलं आहे. आता हे जे सारण आहे आपण या ट्रेमध्ये ॲड करणार आहोत. आता ट्रेमध्ये हे सारण ॲड केल्यानंतर हे जे सारण आहे हे सारण आपल्याला छान मस्त असं सेट करून घ्यायचं आहे. आणि सेट करताना तुम्ही जर तुपाचा हात घेतला किंवा ह्या स्पूनला जर तुम्ही तूप लावलं तर खूप छान अशा पद्धतीने आपल्याला या सारणापासून बर्फी सेट करता येते. तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हे सारण सेट करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आता हे जे आपण ड्रायफ्रूट कट करून घेतले आहे ते यावरती आपल्याला अशा पद्धतीने छान पसरवून लावून घ्यायचे आहेत. आणि हाताला थोडं ऑइल आपलं तूप घ्यायचं आहे आणि छान मस्त वरतून वरतून सारण छान मस्त हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे. छान मस्त म्हणजे एक प्रकारची अशी शायनिंग येते किंवा खूप छान दिसतं ते. आता आपल्याला अशा पद्धतीने हे सगळे ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत आणि ॲड केल्यानंतर स्पूनच्या साहाय्याने छान मस्त असे प्रेस करायचे आहेत. म्हणजे ते पूर्णपणे ते बर्फीला ते म्हणजे पूर्ण चिटकले पाहिजेत. आणि अजून एक गोष्ट सांगेल, मी ते अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट छान व्यवस्थित पसरून घेतलेले आहेत. अगदी 15 ते 20 मिनटं आपण हे फक्त साईडला ठेवणार आहोत. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तुम्ही अगदी 1 तास ठेवू शकतात. ही बर्फी सेट करण्यासाठी 15 ते 20 मिनटं काफी आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता. तर तुम्हाला ही बर्फी तुम्ही चाकूनेही कट करू शकता. इथे मी ज्याच्याने आपण पिझ्झा कट करतोय ते घेतलेलं आहे आणि याच्याने बर्फी छान अशा पद्धतीने कट करता येते. चाकूनेही व्यवस्थित कट करता येते, तुम्हाला जसं सोपं पडेल तसं. आणि मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की इथे मी साखर ॲड केलेली आहे. तर इथे मला बर्फी खूप कमी गोड हवी म्हणून मी साखर खूपच कमी ॲड केली होती. जर तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर तुम्ही त्यानुसार साखर जास्त ॲड करू शकतात. तर मी इथे अशा पद्धतीने ही जी बर्फी आहे प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आणि अजून एक गोष्ट सांगे, ही जी बर्फी आहे ही बर्फी कट करताना हिचा चुराही होतो. कारण आणि किंवा तुम्ही ही जी बर्फी आहे तुम्ही ती हाताने सुद्धा म्हणजे या सारणाला तुम्ही बर्फीचा आकार देऊ शकता. कारण हे जे सारण आहे ना, तुम्ही त्या सारणाला जसा आकार द्याल ना तशाची बर्फी बनते.
तर मी सुद्धा कट करताना थोडासा चुरा झाला होता, पण नंतर मी हाताने म्हणजे छान मस्त असं ही बर्फी सेट करून घेतलेली आहे. स्क्वेअर साईज चौकोनी असा आकार दिलेला आहे. आता इथे 2 प्लेट्स आहेत, तर एक जी प्लेट्स आहे तर हे मी देवासाठी नैवेद्य काढलेलं आहे. जेव्हाही आपण आपल्या घरी गोड पदार्थ करतो तेव्हा मी तरी आवर्जून गणपती बाप्पांना नक्की नैवेद्य दाखवते. कारण गणपती बाप्पा हे आपले आराध्य दैवत आहेत. तर गणपती बाप्पा मोरया. तर मी सर्वप्रथम गणपती बाप्पांना हा प्रसाद अर्पण केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही इथे बघू शकतात, ही दुसरी प्लेट आहे. मी दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा ही बर्फी ट्रान्सफर करून घेतलेली आहे. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तर ही बर्फी मी टेस्ट केलेली आहे. खूप छान अमेझिंग लागते. आपण इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स ॲड केलेल्या आहेत. त्या सीड खूप पौष्टिक आहे. मुळात खजूर पण हा खूप पौष्टिक आहे. आपण बर्फी करताना ज्याही काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत त्या सगळ्याच पौष्टिक आहे. ही बर्फी लहान मुलांसाठी तर खूपच बेस्ट आहे. तर तुम्हीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी अशी बर्फी नक्की ट्राय करा. खूप छान लागते. बाय बाय.